नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. मला असं वाटतं आहे की आज मार्केट उलटसुलट राहील. फक्त प्रश्न एवढाच आहे की अमेरिकन मार्केट बंद होण्याच्या आधीची परिस्थिती वेगळी होती, मार्केट बंद झाल्यानंतरची वेगळी आहे. कारण आपण तो डेटा बघतो. पण नंतर ट्रम्पने 6 एप्रिलपर्यंत मुदत वाढवली आहे. म्हणजे जी आधी 48 तासाची मुदत होती ती नंतर 5 दिवसाची केली, आता 10 दिवसाची केली. म्हणजे 6 एप्रिलपर्यंत डेडलाईन वाढवली आहे. म्हणजे डेडलाईन वाढवण्याच्या आधीचा क्रूडचा रेट, नंतरचा क्रूडचा रेट सगळंच बदलेल. त्यामुळे मार्केट आज उलटसुलट चालेल. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की बॉन्ड यील्ड जसं जसं वाढतं आहे ते एक संकेत आहे आणि तो संकेत ट्रम्प साहेबांनी पकडला आहे असं दिसतं आहे. कारण जेव्हा 5 दिवसाची मुदत होती तेव्हा बॉन्ड यील्ड 4.35 4.25 या आसपास होतं आणि काल बॉन्ड यील्ड, आज बॉन्ड यील्ड 4.50च्या घरात गेला आहे. 4.41 ते 4.50 या लेव्हलमध्ये आहे. बॉन्ड यील्ड वाढत आहे हे चांगलं लक्षण नाही. याचाच अर्थ काय होतो आहे की अमेरिकन बॉन्डची किंमत कमी होते आहे. म्हणजे 100 रुपयाचा बॉन्ड 95 रुपयाला, 93 रुपयाला, 92 रुपयाला, 91 रुपयाला असा मिळू लागला आहे. म्हणजेच सरकारबरोबरचा विश्वासही कमी झाला आहे असं एका दृष्टीने दिसतं. म्हणून हे चांगलं नाही आहे. म्हणून युद्ध बंद होण्यासाठी ट्रम्प प्रयत्न करत आहेत किंवा सीज फायर होण्यासाठी प्रयत्न करत आहेत असं दिसतं आहे. इराण म्हणत आहे आम्हाला युद्ध थांबवण्यात इंटरेस्ट नाही आहे, आम्ही आमचा बचाव करतो आहे, आम्हाला काही जिंकायचं नाही आहे. या सगळ्यामध्ये 99.90 एवढा डॉलर इंडेक्स आहे. 106.83 एवढं क्रूड होतं आणि 4.50 एवढं बॉन्ड यील्ड होतं. तर या सगळ्यामध्ये उलाढाल तर चालूच राहते, बातम्या येत राहतात आणि कंपन्या काही निर्णय घेत राहतात, त्याचाही परिणाम होत राहतो. पण जर गिफ्ट निफ्टी बघितला तर त्यानुसार 500 पॉईंट मार्केट डाऊन उघडेल असं दिसतं आहे. पण जी मुदत वाढवली आहे त्याचाही परिणाम होण्याची शक्यता आहे. तर सगळ्या गोष्टी आपण विचारात घ्यायचं आहे. जरासं गोंधळाचं मार्केट चालू आहे तर त्यामध्ये आपल्याला ॲडजस्ट व्हावं लागेल, नाहीतर मार्केटमध्ये काय चाललं आहे हे फक्त बघत बसावं लागेल आणि त्याचा एक अनुभव घ्यावा लागेल. इन्फोसिसनी क्लास ही फ्लोरिडा बेस्ड कंपनी आहे. ती $465 बिलियन ॲक्वायर करणार आहेत. आणि त्याचबरोबर स्टेटस ग्लोबल ही US बेस्ड विमा कंपनी आहे. ती $65 बिलियन इन्फोसिस घेणार आहे. पॉलीप्लेक्स टेक्नोव्हामध्ये 51% स्टेक 62 कोटीला घेणार आहेत. HFCL तिच्या सबसिडियरीमध्ये 580 कोटी गुंतवणार आहेत. मी मध्ये सांगितलं होतं की आत्ताच्या या मंदीच्या काळामध्ये स्वस्तात शेअर उपलब्ध आहेत, तर कोण प्रमोटर आपला स्टेक वाढवत आहे
याच्याकडे लक्ष द्यायचं. कारण कंपनीची स्थिती काय आहे हे सर्वात जास्त प्रमोटरला समजतं. त्यामुळे रोजच्या बातम्यांमध्ये मी याही बातम्यांचा समावेश करत असते. रेल इंडस्ट्रीमध्ये प्रमोटरनी स्टेक वाढवला आहे. 2.42% 2.56% केला आहे. 4,80,000 शेअर्स घेतले. आझाद इंजिनिअरिंग हिने मित्सुबिशी बरोबर 8 वर्षाचा करार गॅस टर्बाईन इंजिनच्या भागासाठी केला आहे. इक्सिगो ही तिच्या बस बिझनेसच्या संबंधी फ्लीटेक्स बरोबर त्यांनी भागीदारी केली आहे. ॲडव्हान्स व्हिडिओ टेलिमॅटिक्स आणि ड्रायव्हर सेफ्टी सोल्युशन्ससाठी ही भागीदारी करण्यात आली आहे. सुलानी मॉएट हेनेन्सी इंडियाबरोबर नाशिकमधील इस्टेट आणि वाईन उत्पादन युनिट घेण्यासाठी करार केला आहे. अरविंदो फार्मा क्युराटेक बायोलॉजिक्सनी स्टाडाबरोबर मार्केटिंग आणि डिस्ट्रीब्युशन ॲग्रीमेंट केला. ग्लोबल हेल्थ यांनी 400 बेडचं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वाराणसीमध्ये सुरू करणार आणि त्यासाठी 550 कोटी रुपये खर्च करणार असं कळवलं आहे. ग्लोबल हेल्थ म्हणजेच मेदांता. कॅप्री ग्लोबल यांनी मीडियम टर्म नोट प्रोग्राम $1 बिलियन याला संमती मिळाली आहे. एक्साईड एनर्जी सोल्युशनमध्ये 450 कोटी रुपये त्यांनी गुंतवलेत. आता त्यांची गुंतवणूक 4,802 कोटी झाली. BDL तेलंगणा आणि उत्तर प्रदेशात 2 मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी ते सुरू करणार आहेत. आत्तापर्यंत BDL म्हणजे भारत डायनॅमिक्स आत्तापर्यंत यांची गुंतवणूक 26,000 कोटींचं ऑर्डर बुक आहे आणि 2026-2027 यामध्ये आणखीन 15,000 कोटींच्या ऑर्डर्स मिळण्याची शक्यता कंपनीने कळवली आहे. इरिडाने 60 पैसे डिव्हिडंड दिला आणि 2 एप्रिल रेकॉर्ड डेट आहे. संधार मेक्सिकोच्या मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी सेटअप करायला त्यांना संमती मिळाली आहे. ब्रिगेड लुबिना हे प्रोजेक्ट 4.11 एकरमध्ये त्यांनी बंगलोरला लॉन्च केलं आहे. त्यातून त्यांना 700 कोटी रुपये रेव्हेन्यू मिळेल. हॅपीएस्ट माइंड युनिफाय ॲप्स बरोबर त्यांनी भागीदारी केली आहे. NHPC 8,000 कोटी 2026-2027 मध्ये ते बॉरो करतील असं त्यांनी कळवलं आहे. LIC 6,146 कोटी टॅक्स आणि 953 कोटी इंटरेस्ट अशी त्यांना ऑर्डर पाठवण्यात आली आहे. ओला इंडिक एज कॅम्पेन त्यांनी लॉन्च केली आहे. पूना गाडगीळ यांनीसुद्धा प्रमोटर आहे, त्यांनी स्टेक कंपनीमध्ये वाढवला आहे. कोची शिपयार्डनी HBL इंजिनिअरिंग बरोबर जॉईंट व्हेंचर केलं आहे. या जॉईंट व्हेंचरमध्ये कोची शिपयार्डचा 40% स्टेक असेल. डी-मार्टनी तामिळनाडू इथे नवीन स्टोअर उघडला आहे. कॉन्कॉर्ड कंट्रोलला 84 कोटीची ऑर्डर मिळालेली आहे. आता आपण कुठले शेअर तेजीत मंदीत राहतील हे बघूया. तुम्हाला क्रूडवर अवलंबून असलेले शेअर तर आता
क्रूड रोजच कधी वाढतंय कधी कमी होत आहे आणि फार मोठ्या प्रमाणावर क्रूडमध्ये सध्या हालचाल चालू आहे. तर त्या गोष्टींप्रमाणे क्रूड वाढलं तर काय होतं, तर ONGC, रिलायन्स किंवा एक्सप्लोरेशन कंपन्यांना फायदा होतो आणि क्रूडचा भाव कमी झाला तर ऑइल मार्केटिंग कंपन्यांना फायदा होतो, हे तुम्हाला माहीत आहे. तर बातम्यानुसार किंवा जे रेटिंग एजन्सीचे रिपोर्ट येतात त्यानुसार तेजीमंदीचे शेअर दिलेले आहेत. तेजीत असलेले शेअर बजाज फायनान्स, इन्फोसिस, कोल इंडिया, सिरमा, PNB हाऊसिंग, NTPC, प्रेस्टीज, भारत डायनॅमिक्स, केन्स, ONGC, APL अपोलो, LLC, युनायटेड ब्रिव्हरीज, ब्रिगेड, अरविंदो फार्मा, KSB, गोदावरी पॉवर आणि इस्पात, डेलिव्हरी, JK सिमेंट, JBM ऑटो, मेदांता, ॲलिव्हुस ही ग्लेनमार्क फार्मामधून डिमर्ज झालेली कंपनी आहे. केन्स, व्होल्टास, टिमकेनचा शेअर गेल्या सेशनमध्ये सुद्धा तेजीत होता. नोव्होकोविस्टा, ऑइल इंडिया, ॲलेम्बिक फार्मा, कोलगेट, पॉवरमॅक, ONGC आणि ज्युबिलंट फूड. तर मंदीमध्ये हिंदुस्तान झिंक, लार्सन अँड टुब्रो, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल्स, कारण ते UK प्लांट काही दिवसासाठी सप्लाय कन्स्ट्रेंटमुळे त्यांना बंद ठेवावा लागणार आहे, JLR प्लांट. KEC इंटरनॅशनल, बाळकृष्ण इंडस्ट्री, HPCL आणि मुथूट फायनान्स. पण सध्या बहुतेक फार्मा शेअर तेजीत आहेत. पण मार्केट रेग्युलर चालू झालं म्हणजे हे संकट नाहीसं झालं की फार्मा सेक्टर पुन्हा काहीसा मागे पडेल आणि बाकीचे सेक्टर चालू लागतील, याचा विचार मात्र तुम्ही केला पाहिजे. आत्ता शॉर्ट टर्मसाठी फार्मा सेक्टर चांगला आहे, जे युद्धाचं याचं संकट चालू आहे ते. आणि बरेचसे फार्मा शेअर्स 52 वीक हायला आहेत, हे मात्र लक्षात घ्या. तुमच्याकडे गुंतवणूक केलेली असेल तर थोडी गुंतवणूक कमी करा. शॉर्ट टर्मसाठी किंवा इंट्राडेसाठी फार्मा सेक्टर सध्या तरी चांगलं आहे. पण बाकीचे सगळे सेक्टर चालू लागले की फार्मा सेक्टरकडे सगळ्यांचं लक्ष कमी राहील. हे मार्केट टॅक्टिकल आहे, म्हणजे वेगळा विचार करायला लागतो. शॉर्ट टर्मसाठी, मिडियम टर्मसाठी वेगळा आणि लाँग टर्मसाठी वेगळा. पण लाँग टर्मसाठी तुम्ही आत्ता शेअर घेतलात आणि उद्या बघितलात, परवा बघितलात किंवा 15 दिवसांनी बघितलात तर कदाचित तो शेअर तुम्हाला मंदीत जाताना किंवा भाव कमी होताना आढळेल. तर निराश होऊन जाऊ नका आणि लक्षात ठेवा की तुम्ही लाँग टर्मसाठी घेतला आहे, म्हणजे हा सगळा युद्धाचा परिणाम झाल्यानंतर तुमचा शेअर वाढणार आहे. आणि लाँग टर्म याचा अर्थ 2 वर्ष 3 वर्ष धरून चाला, म्हणजे तुम्हाला डोक्याला तेवढा त्रास होणार नाही. शॉर्ट टर्म तुम्ही 3 महिन्यापर्यंत धरा, मीडियम टर्म तुम्ही 7-8 महिने ते वर्ष असा धरा आणि लाँग टर्म 3 वर्षासाठी धरा, कारण सध्याची परिस्थिती वेगळी चालू आहे. बघूया आज काय काय होत आहे ते. नमस्ते.